अहिल्यानगर येथील प्रसिद्ध श्री मार्कंडेय मंदिरामध्ये अधिकाऱ्यांनी घुसखोरी करून मंदिराचा बेकायदेशीर ताबा घेऊन मूर्तीची विटंबना केल्याबाबत पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाचे विश्वासस्थांविरोधात तक्रार दिलेली असताना देखील त्यांच्याविरुद्ध अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने 24 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत गांधी मैदान येथील मार्कंडेय विद्यालयाबाहेर शरद क्यादर यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे। याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शरद क्यादर यांनी निवेदन दिले आहे। विद्याप्रसारक मंडळाचा ज्येष्ठ विश्वस्त अध्यक्ष या मार्कंडेय मुनींच्या बाबतीत जे काही आता घटना घडत आलेल्या आहेत, 28/8ला जो बेकायदेशीरपणे पाडापाडी झालेली आहे, मूर्तीची विटंबना झालेली आहे आणि हे कोणीही विश्वस्त नाहीत। मुळात याला धर्मदाय आयुक्त आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट ह्याला अध्यक्ष आहेत। गेल्या अनेक 100 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। हे मंदिर चांगलं भव्य स्वरूप व्हावं, हेरिटेज व्हावं म्हणून याला कायदेशीर बाबीची पूर्तता करण्याची गरज आहे। याला आज कोणी विश्वस्त नाही। मी धर्मदाय आयुक्ताकडे यावर एक प्रशासकीय कमिटी नेमावी म्हणून मागणी केलेली आहे। या मूर्ती जर आपण प्रशासकीय कमिटी नेमली, शासकीय तर अनुदान आणायचं असेल तर कायदेशीर बाबीच्या पूर्तता करण्याची गरज आहे। पण सो कॉल्ड जे लोक आहेत की जे बेकायदेशीर आहेत, काही संबंध नाही, अशा लोकांनी काही खोटे कागदपत्र दाखल करून ते विश्वस्त नसताना सर्व शाळेचे वर्ग तोडलेत, तोडफोड केलेले आहेत आणि 49 वर्षाच्या शाळेचा आणि मंदिराचा करार झालेला आहे। ते करार चाडी कमिशन मुंबईने परवानगी दिल्यानंतर करार झालेला आहे। परंतु इथे सिद्धम सर असतील, ते काही बेकायदेशीर विश्वस्त असतील आणि मंदिराचे विश्वस्त असतील। यात प्रमुख भूमिका अशी आहे की मार्कंडेय विद्यालय प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक जे संदीप छिंदम आहेत ते त्यात सामील आहेत, ते शासकीय नोकर आहेत। अशा परिस्थितीत ती शाळा त्यांच्या ताब्यात देऊन टाकली आणि 28/8/2024 मध्ये रात्रीचा करार करून टाकला आणि दुसऱ्या दिवशी सगळं शाळेचे तोडफोड, मंदिराची तोडफोड आणि बेकायदेशीरपणे काम केलेलं आहे। 2 ते 2.5 कोटी रुपयाची कमीत कमी नुकसान शाळेचे झालेले आहे। त्या कराराचा जो आहे त्या स्पष्ट उल्लेख आहे की मंदिराचा जे करार आहे, जर काही नुकसान झालं असेल, काही ताब्यात द्यायचं असेल तर जे काही नुकसान आहे ती सर्व त्या शाळेच्या मंदिराच्या लोकांनी द्यावं। परंतु हे विश्वस्तच नाहीत, बेकायदेशीर। आजपर्यंत मी अनेक तक्रारी शासनाकडे केलेल्या आहेत, कलेक्टरकडे केलेल्या आहेत, तुमच्या SP कडे केलेल्या आहेत, पण याला कोणी दाद देत नाही आहे। जर ह्या मूर्त्याचा आज मूर्त्या काढून टाकल्यात, त्यांना सभा मंडप बांधायची परवानगी तिसऱ्याला दिलेली, दुसरेच काम करतायत। सभा मंडपापुरतं दुरुस्तीचं काम आहे। मग यांनी मेन जे 104 वर्षापूर्वीचे गाभारा आहे आपला, त्या मूर्त्या आतल्या काढून टाकायचे। हे इथं मूर्त्या पा तोडफोड केली, काढून टाकलेले, भंग पावलेले आहेत। मग भावना आज नगर शहराचे अर्ध दैवत आहे मार्कंडेय मुनींचं। अशा परिस्थितीत यांना कोणी अधिकार दिले ते मूर्त्या? आणि गंमत तुम्ही पहा, पत्रकार आतल्या मूर्त्या पहा आणि त्याचा प्राण काढून एका तांब्यात ठेवलं म्हणे। या जगात असं चालतं का? अंधश्रद्धेवर चाललो का आपण? या कोणत्या मार्गाने चाललेले? आणि या मंदिर आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 2014 मध्ये माननीय माजी खासदार दिलीपजी गांधी 32 कोट्यांना प्राथमिक विद्यालयाच्या नावाने 40 लाख रुपये दिलेले आहेत। तिथे दातरंग मायाचे मंदिर बिल्डिंग बांधली, ते शाळेच्या नावावर बांधलेले आहे। 10 वर्ष झाले की ही शाळा तिकडे नेता नाही आली, यांनी ताबेमारी करून ठेवलेले। दरवर्षी 15 ते 20 लाखाचे उत्पन्न करून जवळ 10 वर्षात 2-2.5 कोटी रुपयाचा हिशेब नाही, सगळ्यांनी मिळून हडप केलेले आहेत। या अशा परिस्थितीत असं मंदिर उभं राहू शकतं बेकायदेशीर? समाजाला तुम्ही दिशाभूल करत आहात। समाजाला वेटीला धरून यांचं चारित्र्य काय आहे, हद्दपार झालेले लोक आहेत, त्यांची जी गँग आहे ते सगळे ताबेमारीचे लोक आहेत आणि नगरपालिकेच्या इलेक्शनला धरून यांनी समाजाला वेटीला धरलेले। मार्कंडेय मुनीची ताबेमारी करतायत, तिकडे दातरंगची ताबेमारी चाललेली, सर्व समाजाची ही दिशाभूल चाललेली आहे। आणि यांच्या विरुद्ध एवढ्या तक्रारी केल्या। समाजातला 2 गट आहेत, एक पूजा करणारे, ते विद्या आणि त्यांची ते बौद्ध यांनी पूजा केलेली आहे, धार्मिक विधी,
त्यावेळेस आम्ही पत्रकार परिषद घेतली. हे सिद्धम सर, हे सामलेटी, हे राजमान, आमची ते जी विस्तृत मंडळ मिटिंग घेतली आणि मिटिंग मध्ये आम्ही सांगितलं व आम्हाला मंदिराला विरोध नाही, मंदिर करावं ही आमची इच्छा आहे. मी आज जाहीर करतोय की शासकीय नियमाने जर मंदिर होत असेल तर माझे 11 लाख रुपये पहिले राहतील. नुसते डिक्लेअर नाही, आजपर्यंत मी फार समाजाने डिक्लेअर केलेले, पण डिक्लेअर केलेला रकमा आजपर्यंत कोणी दिलेली नाही. आणि अशा दिशाभूल धूळफेक करून जर अशी ताबेमारी आणि धार्मिक भावना दुखत असतील तर प्रशासनाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. मुख्याध्यापकांनी जे केलेलं आहे, मी संचालक, उपसंचालक, शिक्षण खात्याकडे मी तक्रारी केलेल्या त्या मुख्याध्यापकाच्या बाबतीत. मी SP आणि मुख्याध्यापकाकडे इथले जे व्हिडिओ आहे तिथे CC कॅमेरे बसवलेले आहेत, सगळं रेकॉर्डिंग मागितलं ते देत नाहीत. कारण काय कायदेशीर बाबी त्यांना माहिती आहे काय होतं ते, ही पूर्तता ते करत नाहीत आणि अशा पद्धतीने समाजाची दिशाभूल करत असते. तर ह्याच्यात नाही निष्पन्न काय निघणार आहे आपण. आणि गंमत अशी की ही सगळी तोडफोड केलेली पाहू शकता. आणि इथे हे आता पत्र टेम्पररी मारलेले आहेत. तुम्ही त्यांनी रिवाइज प्लॅन काढला, त्याला मी हरकत घेतली, तो रिजेक्ट झालेला आहे. शासकीय यांना मान्यता नाही. आणि गंमत अशी की शाळेचे वर्ग कमी होतात तक्रार करणारे हे संजय वल्लटट्टी, हा प्रकाश कोटान, हेच यांच्या बायकांनी इलेक्शन उभं करायचं हे चालले नाटक. पत्रे बघा कुठून कुठवर मारले. मी उपोषणाला बसतो, तक्रार केली म्हणून ते पत्रे मारले, हे टेम्पररी आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना त्या रानाच्या बोळीतनं जायला सांगतायत, मागून जायला सांगतात. ही शाळा आहे का काय, मंदिर का काय? अशा पद्धतीने जर दहशत करायची ते चुकीचं आहे. हे कायदेशीर बाबी काय होतं की कायदेशीर बाबीला वेळ लागतोय. आपल्याला लोकशाही उपोषण करता येतं म्हणून मी उपोषण केलेलं आहे, ते माझ्या मार्गाने मी गेलेले आहे. परंतु हे जो बेकायदेशीर त्यांनी करार केलेला आहे तो मी कायदेशीर मार्गाने लढणार आहे, निर्णय मिळणार आहे. आणि माझी प्रमुख मागणी आहे प्रशासनाला, चार्टर्ड कमिशनरकडे मी तक्रार केलेली आहे की ह्याच्यावर प्रशासकीय कमिटी नेमा.